मस्त अशी कुरकुरीत चकली खाऊ वाटत आहे तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। बघा, थोडी पण तेलकट नाही आणि मस्त कुरकुरीत आहे चकली। घरात भाजणीचे पीठ नसताना चकली कशी करायची ते मी दाखवणार आहे, तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तुम्ही जर पहिल्यांदा चकल्या करणार असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि बारकाईने बघा। इथे मी थाळा घेतला आहे व चाळणी घेतली आहे, त्यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ, अर्धा कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप गव्हाचे पीठ व अर्धा कप बेसन पीठ घेतले आहे। हे सर्व पीठ चाळून घेतले आहे। पीठ चाळून झाले आहे। आता हे पीठ आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसवर कढई ठेवून 1 कप पाणी टाकून घेतले आहे। पाण्याला उकळी फुटली आहे। आता त्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, हिंग अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे व चवीनुसार मीठ टाकून घेते। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये तेल ओतून घेते 1 माप। पाणी आता मस्त उकळत आहे। आता त्यामध्ये आपण घेतलेले सर्व पीठ टाकून घेऊया व व्यवस्थित मिक्स करून घ्या। पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊन 5 ते 7 मिनिटांसाठी झाकून ठेवा। तर हे पीठ थाळ्यामध्ये काढून घेऊया आणि त्या गरम कढईमध्ये थोडेसे पाणी ओतून घेऊया, म्हणजे आपल्याला पीठ मळताना लागणार आहे। आता हे थोडंसं तांब्याच्या साहाय्याने दाबून घेऊया, पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हाताला आपल्या पोळतं म्हणून तांब्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। आपण जे घेतलेले पाणी आहे आता ते थोडे थोडे टाकत राहू व त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकून घ्या। तीळ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून पीठ व्यवस्थित मळून घ्या। कढईमध्ये मी जास्त पाणी यासाठी टाकले नाही, कारण की कधी कधी काय होतं बघा, पाण्याचं प्रमाण जास्त होतं, परत आपल्याला त्यामध्ये पीठ घालावं लागतं। त्यासाठी मी हे अशा प्रकारे पीठ मळून दाखवलेलं आहे। कुकरमध्ये जसं पीठ वाफवून घेतो त्याप्रमाणे हे पीठ घेतलेलं आहे व थोडे थोडे गरम पाणी घालून अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे। हे पीठ व्यवस्थित मळून झाले आहे। आता थोडे थोडे करून भाकरीला जसे आपण पीठ मळून घेतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचे चांगलं। तुम्ही पीठ जेवढं व्यवस्थित आणि छान मऊ जेवढं मळचाल तेवढ्या चकल्या छान येतात। पीठ आता व्यवस्थित मळून झाले आहे। आता त्यावर झाकण ठेवून देते 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटं झाले आहे। आता शेवग्यामध्ये पीठ भरून आपण चकल्या पाडून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या। चकली माझी तयार होत आली आहे। आता त्याची तार तोडून बाहेरून थोडीशी चिटकावून घ्यायची
व थोडीशी मधल्या साईडने पण चिटकवून घ्यायची, म्हणजे ते तेलात टाकल्याच्या नंतर सुटणार नाही। अशा प्रकारे मी चकल्या करून घेते। चकल्या तयार होत होत्या तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपले तेल गरम झाले आहे, तर यामध्ये एक एक चकली सोडून तळून घेऊया। चकल्या कढईमध्ये सोडल्या असता लगेच झारीने पलटी नका करू, नाहीतर तुटण्याची शक्यता असते। चकल्या मीडियम गॅसवर तळून घ्या। चकल्या तळत आलेल्या आहेत बघा, तळाला जाऊन बसत आहेत चकल्या, म्हणजेच आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत। आपली चकली कुरकुरीत मस्त तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू। ही चकली मस्त कुरकुरीत आणि बिना तेलकट तयार झालेली आहे। हाताला थोडं पण तेल लागत नाही, अशा प्रकारची चकली तयार झाली आहे। तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा व मला कमेंटमध्ये सांगा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।